राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. यापूर्वी एक व्हिडिओ केला होता राहुल गांधी, हा दुसरा पार्ट आहे. राहुल गांधी हा विरोधी पक्षनेता देशद्रोही आहे. लोकसभेमध्ये महिला खासदारांकडून एक बॅनर उभं करून अमित शहा आणि मोदी यांनी महिलांचा विनयभंग केला आहे, अशा प्रकारचं एक षडयंत्र संपलं. ते आपल्यासमोर पहिले मांडलं मी. दुसरं षडयंत्र AI याचं जगातलं सगळ्यात मोठं संमेलन भारतात भरलं होतं, दिल्लीला. हे जगामधलं पहिलं संमेलन आहे की ज्यामध्ये 20 देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि 80 देशाचे प्रतिनिधी आले होते आणि भारतातल्या 2.5 लाख विद्यार्थ्यांनी या AI तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतलेली आहे. हा एपिसोड थोडा मोठा होईल, पण आपल्याला माहिती सांगणं महत्त्वाचं आहे की भारतामध्ये AI हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकावा आणि भारत जगामध्ये नंबर 1चं राष्ट्र व्हावं, अशी मोदींची इच्छा आहे. हा कार्यक्रम मोदीचा नव्हता, BJPचा नव्हता, भारत सरकारचा होता. या ठिकाणी NSUI जी काँग्रेसची विद्यार्थी संघटना आहे, त्या संघटनेच्या 50 कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमात येऊन आपले अर्धे वस्त्र काढले. याची मीटिंग राहुल गांधीकडे झाली. त्या मीटिंगला राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित होत्या. कोण्याही पद्धतीनं मोदींना बदनाम करणे, भारताला बदनाम करणे हा एकमेव अजेंडा आहे. कारण की हे आता निवडून येऊ शकत नाहीत. राहुल गांधी काही पंतप्रधान कधी होऊ शकणार नाहीच. म्हणून हे सरकार पाडण्यासाठी परदेशातले जॉर्ज सॉरोस नावाचे एक व्यक्ती आहे, ज्यांचं एक प्रतिष्ठान आहे. जगामध्ये ज्या देशामध्ये अशा प्रकारचे जे काही सरकार आहे ते उलटून पाडायचे, जे त्यांच्या म्हणण्याला महत्त्व देत नाही, असा प्रकार त्यांनी बांगलादेशमध्ये केला, नेपाळमध्ये केला आणि श्रीलंकेत केला. पाकिस्तान तर भावलं आहे, ज्यांना पैसे दिले त्याच्याकडे बटूक होणार आहे. भारतामध्ये हा प्रयत्न चालण्याचा प्रयत्न खूप चालू आहे, पण त्यांना यश मिळत नाही आहे. त्यामध्ये भारतातली जनतासुद्धा या सरकारवर खुश आहे, आनंदी आहे. आणि मोदी यांना एनीहाऊ कसं का होईना बदनाम करायचं आणि जगामध्ये आज आपली जी चाललेली प्रगती आहे, आपलं जे वर्चस्व वाढतं आहे, त्याला कुठंतरी खोड घालायची आहे, बदनाम करायचे, अशा प्रकारचं काँग्रेसचं षडयंत्र आहे. तर या जागतिक कार्यक्रमामध्ये या 50 NSUच्या कार्यकर्त्यांनी येऊन आपल्या बहिणी काढल्या, जीन्स T-शर्ट काढले, अर्धजगनामध्ये त्यांनी नारे दिले. यामागची ही गोष्ट सोपी नाही आहे. या लोकांना राहुल गांधीचा पाठिंबा आहे, मदत आहे, सहकार्य आहे. आणि या कार्यक्रमासाठी बाहेरून परदेशातून फंड येत आलेले आहेत. याची पूर्ण चौकशी चालू आहे. काही दिवसामध्ये हे प्रकरण आपल्यासमोर उघडकीस येईल. हे समजून घ्या की भारताला बदनाम करण्यासाठी तुम्ही मोदीला बदनाम करा, हो, पण भारताला बदनाम करू नका ना. तर मोदीला बदनाम केल्यामुळे भारतातली जनता खुश आहे.
मोदीबद्दल भारतातल्या जनतेचं मत चांगलं मत आहे, पण परदेशामध्ये ही जे काही तुम्ही घडविण्याचा प्रकार करतायत ना, त्यामुळे भारत देशाची प्रतिमा मलिन होते, भारत बदनाम होतो आहे. आणि या षडयंत्रामागं परदेशी लोकांचे पैसे आलेले आहेत. राहुल गांधी यांचा एकमेव कार्यक्रम आहे की भारताला बदनाम करायचं. आजपर्यंत भारताच्या बाहेर त्यांनी जेवढे प्रवास केलेले आहेत, देशाची विरोधी पक्षनेत्यावर जबाबदारी न पाहता फक्त कसं बदनाम करता येईल. खरं हे लोक आता त्यांना कळून चुकले की राहुल गांधी कधी पंतप्रधान होऊ शकणार नाही आहे. आम्ही बुडालो पण तुम्हाला घेऊन बुडू, अशा वृत्तीमध्ये हा माणूस वागतो आहे देशाशी. तर या षडयंत्रामध्ये चौकशी चालू आहे. यामध्ये सगळी पोल खोलल्या जाणार आहे आणि याच्यामधली सगळी डिटेल माहिती मी पुढच्या एपिसोडमध्ये आपल्यासमोर सांगतो. आपण ही साधी सोपी घटना आहे असं समजू नये म्हणून हा एपिसोड केला आहे. हे भारत देशाच्या विरुद्ध असलेलं फार मोठं षडयंत्र आहे आणि जसजशी पुढे दिवस जातील चौकशी होईल. आज पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली. न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. यामधून त्यांचे खाते, त्यांचे मोबाईल, त्यांचे सोर्स सगळी चौकशी चालू आहे. यामध्ये पूर्ण षडयंत्र उघड होईल. आपण हे प्रकरणं फक्त निषेध करण्यासारखं नाही आहे. याच्यामागं परदेशातल्या व्यक्तींचा हात आहे, देशातल्या लोकांचा हात आहे, हे सांगण्यासाठी मी आजचा एपिसोड केला आहे. माझ्याकडे जी माहिती आहे ती आपल्यासमोर दिलेली आहे. याच्या पुढची माहिती आपल्यासमोर प्रस्तुत करील मी. आपलं काय मत असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.